आता सध्याची परिस्थिती 4-5 वर्षातला जर विचार केला तर शिवाजीदादा आमचे नेते होते. शिवाजीदादा जे करतील ते आम्हाला मान्य होतं. शिवाजीदादांनी त्याच्या आधी प्रयत्न केले होते. त्या टायमाला बैलगाडा चालू होता. पण ह्या 5 वर्षात दादांनी काही केलेलं नाही. आणि दादांनी जर ह्या टायमाला राजीनाम्याचा विषय घेतला होता, त्या टायमाला जर दादांनी राजीनामा दिला असता खासदारकीचा, तर आज दादांना लिमिट राहील नसते. इतक्या मताधिक्याने ते निवडून आले असते. 100% खात्री का अमोल कोल्हे दादांना टक्कर देणार. मग हे माळी मराठाच्यात येतो कुठं? तर माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे का दादा तरी पोचू शकले नाही, पण अमोल घराघरात पोचलेला आहे. दादापासून अमोल नेहमी अग्रेसरच राहील याच्याबद्दल मला खात्री. ताईंनी या बाबतीत तर त्यांनी डॉक्टर अमोल कोल्हेंना संपूर्ण मदत करावी अशी माझी इच्छा आहे. मी दादांना असं सांगेल का गेली 15 वर्ष तुम्हाला आम्ही मदत केलेली, तुम्ही हाक माराल त्या टायमाला ओ दिलेली आहे. आता माझा नातूच उभा आहे, तर माझी एक तुम्हाला हात जोडून विनंती आहे का बुवा तुमचं मत आम्हाला अमोल कोल्ह्याला द्यावं अशी माझी इच्छा आहे.